महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। रिपाई समाजाला बरोबर घेऊन आंबेडकर भवन उभारणार, धर्मानंद गायकवाड, रायगड कर्जत। प्रतिनिधी बाळू गुरव। आम्ही कोणामध्ये सामील होणार नाही। कर्जत तालुक्यामध्ये रिपाईची मोठी ताकद आहे। समाजाने देखील आमच्या बरोबर यावे। रिपाईच्या माध्यमातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन कर्जतमध्ये उभे राहील। रिपाई भवनासाठी समाजाला बरोबर घेऊन पक्षाच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याची भूमिका रिपाईचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडली। कर्जत रॉयल गार्डन येथील आठवले गट यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासंदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। आंबेडकर भवनासंदर्भात समाज बांधव एकत्र येत आहेत, ही चांगली भूमिका आहे, परंतु या समाजाचे नेतृत्व कोण करत आहे हे देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। पण एका पक्षाचा प्रमुख असून देखील मला समाजाच्या मीटिंगला बोलावले जात नसेल तर मनात शंका निर्माण होते। रिपाईचे रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड हे देखील आंबेडकर भवनासंदर्भात सतत संपर्कात आहेत। यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देखील शासकीय स्तरावर आणण्याचा शब्द त्यांनी दिला आहे, परंतु त्यांचा देखील आदर तालुक्यात होत नसेल। व्हॉट्सअप ग्रुपवर आमचा जाणून बुजून जर अवमान करत असतील तर आम्ही हा लढा लढण्यास सक्षम आहोत। येणाऱ्या 2-4 दिवसांमध्ये आंबेडकर भवनासंदर्भातील महसूल विभागाला भेट देणार असून जलद गतीने हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे धर्मानंद गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। आंबेडकर भवनासाठी गेल्या 7 वर्षांपासून शासन दरबारी कागदपत्रांचा पाठपुरावा करणारे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते गणपत गायकवाड, रमेश खैरे, मनोहर डोले या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान यावेळी करण्यात आला। या पत्रकार परिषदेमध्ये रिपाईचे धर्मानंद गायकवाड, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख हिरामन गायकवाड, कर्जत तालुका अध्यक्ष तानाजी गायकवाड, विधानसभा अध्यक्ष अनंत खंडागळे, तालुका सचिव दिनेश गायकवाड, तालुका कार्याध्यक्ष नरेश गायकवाड, तालुका उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, तालुका उपाध्यक्ष वर्षाताई चिकणे, भालचंद्र गायकवाड, महेश वाघमारे, सचिन भालेराव, सुशील जाधव, राष्ट्रीय पॅंथर आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आज इथे जे पत्रकार परिषदेचं आयोजन आमचे कर्जतचे तालुका अध्यक्ष हिरामनजी गायकवाड यांनी आज आयोजन केलेलं होतं। त्यासाठी मला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलवलेलं होतं। त्याच्यामध्ये आंबेडकर भवनाचा मुद्दा मुख्य होता। त्या आंबेडकर भवनाच्या मुद्द्यावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जिद्द आहे की कर्जत तालुक्यामध्ये आंबेडकर भवन उभारायचं आणि त्याच जागेवर ज्या 12 गुंठ्यांवरती संघर्ष चालू आहे, पर्यायी जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कधी पर्यायी जागेसाठी तयार झालेली नाही, होणार नाही। शासन दरबारी ह्याच जागेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पाठपुरावा करून ही जागा लवकरात लवकर बुद्ध विहारासाठी आपल्या भवनासाठी आंबेडकर भवनासाठी कशी घेता येईल याबाबत आम्ही प्रयत्न करू। भवनाची अपडेट आता सामाजिक संस्था जी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्था या पदाधिकाऱ्यांना सर्व इथे बोलावून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। चर्चा केल्यानंतर त्यांनी खूप काम त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि तो प्रस्ताव जो आहे नगरपालिकेचा आंबेडकर भवनाची जागा हस्तांतरित करण्यासाठी तर तो प्रस्ताव शासन दरबारी आता महसूल विभागामध्ये शासनाच्या पडून आहे। तर त्याचा पाठपुरावा करून तो लवकरात लवकर कसा मान्य करून घेता येईल आणि नगरपालिकेकडे ती जागा त्यांच्या ताब्यातून आपल्याकडे कशी घेता येईल यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रयत्न करेल। पक्ष समाजाबरोबरच आहे, समाज पक्षाबरोबरच आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही हा लढा स्वीकारत असताना किंवा ही जबाबदारी स्वीकारत असताना भवनाची समाजाने आमच्यासोबत यावं त्यांचं स्वागत आहे। आम्ही समाजासोबत आहोत, समाज एकत्रच आहे, कुठेही समाजात घटतट नाही आहेत। पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक पाऊल पुढे टाकून याची जबाबदारी घेते। समाजाला नेतृत्व करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आहेत, कोकण प्रदेश अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष जगदीशभाई गायकवाड आहेत, तालुका अध्यक्ष हिरामन गायकवाड आहेत, मी आहे संपर्क प्रमुख आणि इतर आमचे सगळे पदाधिकारी आहेत। हे सर्व याचे नेतृत्व करणार आंबेडकर भवनाच्या जागेसंदर्भात लढायचं। समाजाने एकत्रित यावं आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली। आठवले साहेब सरकारमध्ये मंत्री आहेत आणि जर आपल्याला आंबेडकर भवन जर आपल्याला उभारायचं आहे आणि आपल्याला शासन स्तरावर तो प्रश्न सोडवायचा आहे तर समाजाने यावं आमच्याबरोबर, आणखीन आमची ताकद वाढेल आणि त्यांचं स्वागत असेल इकडे। समाज बरोबर आहेच ना, आला काय समाज बरोबर आहेच। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा बाबासाहेबांच्या अनुयायांचा आणि बाबासाहेबांचा पक्ष आहे, त्याच्यामुळे समाज इकडे नाही, समाज तिकडे नाही, इकडे आहे म्हणून आमच्या सोबत आहेत। समाज म्हणून ते तिकडे असतील, इकडेही आहेत आणि आम्ही त्यांना सोबत घेणार, आमच्यासोबत या लढ्यामध्ये सामावून घेणार। इंडियाचे कार्यकर्ते ते आमच्या सोबतच असतात।
मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.